विद्यार्थ्यांचं आंदोलन मागच्या 2 महिन्यांपासून देशभरात चर्चेत असलेला विषय। जंतर मंतरवरती जे कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन झालं, त्या आंदोलनाला प्रचंड यश मिळालं। विद्यार्थ्यांनी सुरू केलेलं हे आंदोलन यशस्वी होऊन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला। तसं पाहिलं तर विद्यार्थ्यांचं हे आंदोलन काँग्रेस पार्टीनं सुरू केलं नव्हतं। मात्र या आंदोलनानंतर राहुल गांधी यांनी स्वतःला विद्यार्थ्यांचा नेता म्हणून पुढे आणलं। 20 जुलैला दिल्ली पोलिसांनी सीजेपीच्या मोर्चावरती ज्या प्रकारे लाठीचार्ज केला, तो विषय राहुल गांधी यांनी लावून धरला। या विषयावरून त्यांनी थेट गृहमंत्री अमित शहा यांना टार्गेट करायला सुरुवात केली। एवढंच नाही तर राहुल गांधी यांनी लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना कॅमेऱ्यासमोर आणून त्यांच्या माध्यमातून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला। इतक्या दिवसांपासून राहुल गांधी ज्या आक्रमकपणे विद्यार्थ्यांची बाजू मांडत होते, त्यामुळे सरकारवरती दबाव वाढत होता। थोडक्यात विद्यार्थी आंदोलनातून राहुल गांधी यांना राजकीय फायदा होईल असं बोललं जात होतं। मात्र आता अचानक हे चित्र काहीसं बदलल्याचं दिसतंय। ज्या विद्यार्थी आंदोलनाचा राहुल गांधींना फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात होती, तेच विद्यार्थी आंदोलन आता त्यांच्या अंगलट येईल असं म्हटलं जातंय। हा विषय नक्की आहे काय? विद्यार्थी आंदोलनाचा राहुल गांधींना फायदा कसा होत होता? आता तेच आंदोलन त्यांच्या अंगलट कसं येऊ शकतं? सगळा विषय समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रुचिता आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। तर जंतर मंतरवरचं आंदोलन यशस्वी झाल्यानंतर आणखी एका राज्यामध्ये विद्यार्थी आंदोलनाला सुरुवात झाली। झारखंडमध्ये पेपर फुटीचाच विषय घेऊन हजारो विद्यार्थी राजधानी रांची येथे आंदोलनाला बसले। आता विषय असा आहे की झारखंडमध्ये काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा यांचं आघाडी सरकार आहे। जेएमएमचे हेमंत सोरेन हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत। त्यामुळे या आंदोलनावरून काँग्रेस पार्टीवरती आरोप सुरू झाले, कारण इतक्या दिवसांपासून राहुल गांधी हे पेपर फुटीच्याच मुद्द्यावरून भाजपवरती आरोप करत होते। मागच्या 10 वर्षात देशभरात 150 पेक्षा जास्त परीक्षांचे पेपर लीक झाले असे आरोप राहुल गांधी यांच्याकडून केले जात होते। मात्र आता झारखंडमध्येच पेपर लीक्सवरून आंदोलनाला सुरुवात झाल्यानं यावर राहुल गांधींना उत्तर देणं भाग पडलं। पण आंदोलन सुरू झाल्यानंतर राहुल गांधी यांच्याकडून अनेक दिवस यावर प्रतिक्रिया आली नाही। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विद्यार्थी नेते देवेंद्रनाथ महतो उपोषण करत होते, त्यावर सुद्धा त्यांची प्रतिक्रिया आली नाही। मात्र हळूहळू आंदोलन मोठं व्हायला लागलं। त्यानंतर राहुल गांधी यांनी आंदोलकांशी संपर्क साधला। 6 ऑगस्टच्या रात्री राहुल गांधी यांनी उपोषणाला बसलेले विद्यार्थी नेते रवींद्र पासवान यांच्याशी फोनवरून संवाद साधला। काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा आहे असं राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं। इथपर्यंत सगळं ठीक होतं, कारण राहुल गांधींनीच विद्यार्थ्यांशी संपर्क साधल्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकारकडून मान्य केल्या जातील, त्यानंतर हे आंदोलन थांबेल असं वाटत होतं। पण तसं घडलं नाही। झारखंड सरकार आणि विद्यार्थ्यांमध्ये चर्चेचा डेडलॉक कायम राहिला। आता सरकार प्रतिसाद देत नाहीये हे पाहून शेवटी संतप्त विद्यार्थ्यांनी 10 ऑगस्टला झारखंड विधानसभेवर मोर्चाचं आयोजन केलं। सध्या झारखंड विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे। सोमवारी रांचीमध्ये आंदोलन करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी विधानसभेच्या प्रवेशद्वारापर्यंत धडक दिली। त्यांनी बॅरिकेड्स तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला। यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि वॉटर कॅननचा वापर केला। पोलिसांकडून टिअर गॅसही फायर करण्यात आले। पोलिसांच्या या कारवाईत 100 पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे। 10 विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। लाठीचार्जमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या हातापायांची हाडं मोडली आहेत। आता या घटनेमुळे परिस्थिती अचानक बदलली। राहुल गांधी हे इतक्या दिवसांपासून दिल्ली पोलिसांच्या लाठीचार्जवरून भाजप सरकारवरती आरोप करत होते। मात्र आता काँग्रेसचं सरकार असलेल्या झारखंडमध्येच विद्यार्थ्यांवर अशा प्रकारे लाठीचार्ज झाला। यामुळे काँग्रेस पार्टी बॅकफुटला आल्याचं चित्र निर्माण झालं। आता झारखंडच्या लाठीचार्जचा हा विषय विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं उचलून धरलाय। भाजपनं मंगळवारी झारखंडमध्ये राज्यव्यापी बंदची हाक दिली। रांचीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी रस्ते अडवले, टायर जाळले। एवढंच नाही तर मंगळवारी एबीव्हीपीनं सुद्धा पोलीस कारवाईच्या निषेधार्थ झारखंड विधानसभेला घेराव घालत आंदोलन सुरू केलं। झारखंडच्या लाठीचार्जचा मुद्दा राजधानी दिल्लीतही तापलाय। मंगळवारी सकाळी एनडीएच्या खासदारांनी या विषयावरून संसदेवरती मोर्चाचं आयोजन केलं। या मोर्चामध्ये एनडीएचे अनेक खासदार सहभागी झाले होते। एनडीएच्या खासदारांनी आरोप केला की राहुल गांधी हे संसदेतल्या चर्चेपासून पळ काढतायत। एनडीएच्या खासदारांनी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनाही टार्गेट केलं। प्रियंका गांधी यांनी झारखंडच्या विद्यार्थी आंदोलनाला भेट का दिली नाही असे प्रश्न एनडीएच्या खासदारांनी उपस्थित केलेत। थोडक्यात काय तर इतक्या दिवसांपासून राहुल गांधी ज्या प्रकारे विद्यार्थी आंदोलनाचं भांडवल करत होते, तेच विद्यार्थी आंदोलन आता त्यांच्यावर उलटत असल्याचं दिसतंय।
महत्त्वाचं म्हणजे इथे काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चानं जी भूमिका घेतली त्यामुळे राहुल गांधी यांची जास्त अडचण होतीये. झाला काय तर सोमवारी झारखंड पोलिसांनी विद्यार्थ्यांवर ज्या प्रकारे लाठीचार्ज केला त्यानंतर राहुल गांधी यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट टाकली. या पोस्टच्या माध्यमातून राहुल यांनी स्वतःच्याच सरकारला धारेवर धरलं. राहुल गांधी म्हणाले की झारखंडमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणं चुकीचं आहे. विद्यार्थ्यांना शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार आहे. यावर केवळ चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघू शकतो. झारखंड सरकारनं या विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकावं. आता राहुल गांधी यांनी अशा प्रकारे आपल्याच सरकारला अपील केली. मात्र झारखंड सरकार काय करतंय? त्या सरकारनं अजून विद्यार्थ्यांशी चर्चेची तयारी दाखवली आहे का? तर झारखंड सरकारचा दावा आहे की त्यांनी विद्यार्थ्यांच्या 98% मागण्या मान्य केल्यात. सरकारचं म्हणणं आहे ती त्यांनी JPSC पूर्व आणि बॅकलॉग परीक्षा रद्द केली आहे. तसंच राज्याच्या CIDला चौकशीचे आदेश दिलेत. परीक्षेतील गैरप्रकारांबाबत खटले चालवण्यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयांची शिफारसही केली आहे. पण तरी सुद्धा विद्यार्थी आंदोलन थांबवायला तयार नाहीत, कारण सरकारनं अजूनही विद्यार्थ्यांच्या 2 मुख्य मागण्या मान्य केल्या नाहीत. विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की या पेपर फुटीच्या या घटनेची CBIद्वारे चौकशी व्हावी. तसंच JSSC कंबाईन्ड ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षा पूर्णपणे रद्द करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. पण झारखंडच्या सरकारनं अजून या मागण्या मान्य केलेल्या नाहीत. म्हणून विद्यार्थी अजूनही आंदोलनावरती ठाम आहेत, ज्यामुळे राहुल गांधी यांची अडचण होतीये. या सगळ्यातून मेसेज काय जातोय तर राहुल गांधी म्हणतायत की ते विद्यार्थ्यांसोबत आहेत, त्यांचं विद्यार्थ्यांना पूर्ण समर्थन आहे. मात्र दुसरीकडे त्यांच्याच आघाडीचं सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करत नाहीये. उलट पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला जातोय. एक प्रकारे झारखंडचं सरकार आणि काँग्रेस हायकमांडमध्ये एक वाक्यता नाही हे दिसून येत आहे. याचाच फायदा आता भाजपनं घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे विद्यार्थी आंदोलन राहुल गांधींच्याच अंगलट येईल असं बोललं जात आहे. मुळात जेव्हा दिल्ली पोलिसांनी CJPच्या आंदोलकांवरती लाठीचार्ज केला तेव्हा त्या विरोधात देशभरातून आवाज उठवण्यात आला. यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरती अनेक आरोप झाले. मात्र एवढं सगळं होऊनही इंडियातला एकही मित्रपक्ष भाजप विरुद्ध बोलला नाही. पण आता झारखंडच्या मुद्द्यावरून इंडिया आघाडीमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी आंदोलनावरून झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस पार्टीची भूमिका एकसमान नाही हे दिसून येत आहे. खरं तर राहुल गांधी हे CJPनं तयार केलेल्या प्लॅटफॉर्मचा वापर करून देशभरात विद्यार्थी नेता बनण्याचा प्रयत्न करत होते. इतक्या दिवसांपासून ते यात यशस्वी होतानाही दिसत होते. मात्र ज्यावेळी झारखंडच्या सरकारनं विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला त्यानंतर चित्र बदललं. इथे जर राहुल गांधी यांनी सरकारला साथ दिली असती तर ते विद्यार्थ्यांच्या विरोधात बोलतायत असा आरोप झाला असता. त्यामुळे आता त्यांना विद्यार्थ्यांना साथ देणं भाग पडतंय. मात्र यामुळे काँग्रेस पार्टी आणि झारखंड मुक्ती मोर्चा यांच्यात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. या सगळ्यामुळेच विद्यार्थी आंदोलन राहुल गांधींच्या अंगलट येईल असं बोललं जात आहे. सध्या तरी भाजपनं झारखंडमधल्या लाठीचार्जचा मुद्दा तापवलाय. या मुद्द्यावरून आता ABVP सुद्धा आक्रमक झाली आहे. या परिस्थितीत राहुल गांधी यांची दोन्ही बाजूंनी कोंडी झाल्याचं दिसतंय. त्यामुळे आता ते यावर काय मार्ग काढतात? झारखंडचं सरकार विद्यार्थ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करतं का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तुम्हाला काय वाटतं? विद्यार्थी आंदोलन राहुल गांधी यांच्याच अंगलट यायला लागलंय का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.